सुरुवातीलाच बातमी आहे पुराबाबतची। खेड शहरामध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालेलं आहे। खेडमधनं महत्त्वाची बातमी आहे, खेडमध्ये पुराचं पाणी शिरलंय, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। खेडमधली महत्त्वाची बातमी, जोरदार पाऊस शहरामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे नदीला पूर येऊन पुराचं पाणी शहरात शिरलंय। साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य, संपूर्ण शहरभरात पाणीच पाणी दिसते, रस्ते दिसेनासे झालेत, केवळ पाणी शहरभरात दिसते। रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, खेड शहरातही पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे शहरामध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। पूरस्थितीची ही ड्रोननं घेतलेली दृश्य साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह। शहरातले सगळे रस्ते पाण्याखाली गेलेत, त्यामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय। कोकणात आज काही भागामध्ये मुसळधार तर काही भागामध्ये हलक्या सरी कोसळत आहेत। तर काल मुसळधार पाऊस खेड शहरामध्ये बरसला होता, त्यावेळची दृश्य खेडमधली कालची पूर परिस्थिती ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेली आहे। काल खेडमध्ये मुख्य बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं आणि त्यानंतर जनजीवन पुरतं विस्कळीत झालेलं। हे पाणी कसं शिरलं होतं, कुठल्या कुठल्या भागांमध्ये पाणी शिरलेलं, त्याची ही दृश्य आहेत। बातमी इराण इस्रायल युद्धाबाबतची। इराणने इस्रायलच्या बेरशेवा शहरावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केलाय। हे क्षेपणास्त्र मायक्रोसॉफ्ट ऑफिस जवळ पडले, तेव्हा अनेक गाड्यांना आग लागली, जवळच्या घरांचेही नुकसान झाले, यात 6 जण जखमी झालेत। बेरशेवा शहरावर क्षेपणास्त्र हल्ला होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे। याआधी गुरुवारी इराणनं या शहरावर एका रुग्णालयावर क्षेपणास्त्र डागलं होतं, ज्यामध्ये 50हून अधिक लोक जखमी झाले होते। तर इराणनं इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केलाय। तेल अवीवमधील एका रुग्णालयाला लक्ष्य करत 7 ठिकाणी हल्ला केला। या हल्ल्यामध्ये अनेक लोक जखमी झालेत। स्थानिक माध्यमानुसार हल्ल्यामध्ये किमान 40 लोक जखमी झालेत। नेतन्याहू यांनी इराणला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा दिला। तर इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष गोंधळात असल्याचं दिसतंय। ट्रम्प पुढील 2 आठवड्यामध्ये इराण विरुद्ध लष्करी कारवाईचा निर्णय घेतील, अशी माहिती व्हाईट हाऊसनं दिली। याआधी ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करणार नाही, करू किंवा करणार नाही अशी भूमिका व्यक्त केली होती। इस्रायलने इराणच्या अणुप्रतिष्ठानांवर हल्ला केलाय। तर एका हल्ल्यामध्ये इस्रायली रुग्णालयाचं मोठं नुकसान झालेलं आहे, त्यामध्ये 40 जण जखमी झालेले आहेत। तर इस्रायल इराण युद्धाच्या परिस्थितीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरुद्ध दबावाचं राजकारण सुरू केलं होतं, ते यशस्वी होते। आज इराण त्यांच्या अणु कार्यक्रमाबाबत युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेते। इराणनं अमेरिकेशी चर्चा सुरू केली। याशिवाय आज UNSC मध्ये तणावावर एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। तर इस्रायल इराण युद्धामुळे भारताला मोठी झळ बसण्याची शक्यता आहे। भारतात महागाईचा भडका उडणार आहे, मात्र कोणत्या वस्तू महाग होणार बघूया। इस्रायल इराण युद्धाची भारत
मिसाईल हल्ले केले जात आहेत. त्यातच इराणनं धर्मयुद्धाचा इशारा दिला. तर या युद्धात अमेरिकाही उडी घेण्याची शक्यता दिसतीये. त्यामुळे हे युद्ध आता फक्त इराण आणि इस्रायल मधील राहिलेलं नाही, तर या युद्धामुळे संपूर्ण जगाची होरपळ सुरू आहे. त्यातच या युद्धामुळे भारतातही महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. कोणत्या गोष्टी महाग होणार आहेत पाहूया. कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता. इंधनाच्या किमती वाढल्यानं दूध, भाजीपाला महाग होण्याची शक्यता. खतांच्या किमती वाढण्याची शक्यता. रासायनिक आणि प्लास्टिक उत्पादनं महागणार. खाद्यतेल, फळं आणि सुकामेव्याचे दर गगनाला भिडणार. लोखंड आणि मशिनरीसाठी लागणारं सामान महागणार. डॉलरची किंमत वाढल्यानं मोबाईल, लॅपटॉपसह इलेक्ट्रॉनिक वस्तू महागण्याची शक्यता. पाक, इस्रायल, इराणची हवाई हद्द बंद असल्यानं विमान प्रवास महागणार. रशिया, युक्रेन, इस्रायल, पॅलेस्टाईन आणि आता इराण इस्रायल युद्धामुळे जगाची होरपळ सुरू आहे. तर आता हे युद्ध जास्त काळ सुरू राहिल्यास महागाई दर 2 ते 5% वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे युद्ध वेळीच थांबलं नाही तर त्याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवरही होऊ शकतो. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. यानंतर बातमी आहे राजकारणातून. शिवसेना भवनामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जिल्हा प्रमुखांच्या बैठकीला सुरुवात झाली. यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात रणनीती आखली जाणार आहे. थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे. गिरीश, बैठक सुरू झालेली आहे, कोण कोण उपस्थित आहे हे तर सांगा. शिवाय कुठले महत्त्वाचे मुद्दे या बैठकीत चर्चिले जातील? ठाकरे गटाची आज सेना भवन येथे थोड्याच वेळात बैठक आहे ती सुरू होणार. उद्धव ठाकरे यांनी खासदार आहेत, आमदार आहेत, त्याशिवाय प्रमुख नेते तसंच जिल्हा प्रमुखांना या बैठकीसाठी बोलवलेलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने ही बैठक बोलवण्यात आलेली आहे. या ठिकाणी मुंबईसह इतर जिल्ह्यांमधील ज्या महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषदा आहेत, त्या दृष्टीने कशा पद्धतीने त्या ठिकाणची परिस्थिती नेमकी काय आहे, कशा पद्धतीने त्या ठिकाणी लढायचं, या सगळ्या संदर्भात आज उद्धव ठाकरे आहेत ते आमदार आहेत, खासदार, याशिवाय जिल्हा प्रमुख आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे थोड्या वेळापूर्वी सेना भवन येथे दाखल झालेले आहेत. विशेष करून आजच्या या बैठकांमध्ये मनसेसोबतच्या युतीवर काही भाष्य करतील का, त्यांच्यासोबत काही चर्चा करतील का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. नेत्यांसोबत या संदर्भात काही बोलणार का, हे देखील पाहावं लागेल. कारण त्यांनी 2 दिवसापूर्वी जेव्हा नगरसेवकांची बैठक बोलवली होती त्यावेळी मनसेच्या युती संदर्भात त्यांनी विचारणा केली होती. अशा स्थितीत आज संपूर्ण राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना आजही जे आमदार, खासदार उपस्थित असतील त्यांच्यासोबत तर चर्चा होणारच आहे. मात्र आत्ताच्या सेना भवनातल्या बैठकीमध्ये सुद्धा युतीबाबतची चर्चा निश्चितच होईल. धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर ठाकरे सेनेची आज ताज लँड्स हॉटेलमध्ये डिनर डिप्लोमसी असेल. ठाकरेंच्या आमदार, खासदारांची संध्याकाळी बैठक आयोजित केली आहे. संध्याकाळी वांद्र्यातल्या ताज लँड्स हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे यावेळी आमदार, खासदारांसोबत संवाद साधतील. तर डोम मधल्या डोमकावळ्यांचा थैथयाट सुरू होता. संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीच्या शादीत ठाण्याचा अब्दुल्ला दिवाण आहे. युतीबाबत आमची भूमिका शेवटपर्यंत सकारात्मक आहे असंही यावेळेला संजय राऊत यांनी म्हटले. माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आगतिक झालेत, किती उतावीळ झालेत, किती लाचार झालेत. युती करता का माझ्याशी, युती करता का माझ्याशी. माणसाचे दिवस, माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही. तुमचं तुम्ही बघा ना, आम्ही कोणाबरोबर युती करावी 2 भावांनी, हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही कोण आहात? ही तुम्ही बेगाने शादी में अब्दुल्ला का नसतो या ठाण्याचा, समजा काही अब्दुल्लाचा. राज ठाकरे, उद्धव ठाकरे भाऊ आहेत. 2 पक्ष एका विचारधाराचे आहेत. दोघे ठरवतील काय करायचं ते, महाराष्ट्राची जनता ठरवेल. तुम्हाला तुमच्या अंगाचा एवढा तिळपापड का झालाय? काय तुमची अघोरी विद्या कामाला येत नाहीये?
यानंतर बातमी आहे तिसरी भाषा सक्तीबाबतची. हिंदी भाषेची सक्ती असू नये, पण हिंदीचा द्वेष करणं हेही विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही, असं मोठं विधान शरद पवारांनी केलंय. राज्यातील पहिली इयत्तेपासून विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. तर सरकारच्या निर्णयाला काही संघटनांनी विरोध केलाय. कुणी येत असेल, शिकत असेल तर नाही म्हणण्याचं कारण नाही. आणि ही गोष्ट दुर्लक्ष करून चालणार नाही की सगळं हिंदुस्थानची जी लोकसंख्या आहे त्यातले जवळपास 55 ते 60% लोक हिंदी बोलतात. त्यामुळे सुसंवाद ठेवण्याच्यासाठी या भाषिकच दुर्लक्ष करणं योग्य नाही, पण त्याबरोबर सक्ती करणं हे योग्य नाही. तर हिंदी सक्तीवरून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. तिसरा विषय म्हणून हिंदी सक्तीच्या विरोधातील मनसेच्या भूमिकेबाबत दादा भुसे लवकरच राज ठाकरेंची भेट घेतील. मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे या विषयाला हिंसक वळण मिळू नये, हिंदी शाळांमधील पुस्तकं जाळली जाऊ नयेत आणि मुलांचं नुकसान होऊ नये यासाठी भुसे भेट घेणार असल्याची माहिती आहे. बातमी बारामतीमधून. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दांडी मारली. या कार्यशाळेचा आज समारोप होणार आहे. या कार्यक्रमाला पवार कुटुंब एकत्र आल्याचं दिसलं. खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, योगेंद्र पवार यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या कार्यक्रमाला दांडी मारत माळेगाव कारखाना निवडणुकीच्या प्रचाराला पसंती दिल्याचं बोललं जात आहे. बातमी एका दुर्घटनेची. मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झालाय. वाडा खडेकाम गावच्या हद्दीमध्ये भरधाव कारची ट्रकला जोरदार धडक बसली. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना हा अपघात झालाय. यात कार चालक गंभीर जखमी झाले तर 2 प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. बलून खुल गया बाकी भरधाव कारची ट्रकला जोरदार धडक बसली आणि त्यामध्ये 1 जण गंभीर जखमी झालेला आहे तर 2घांना किरकोळ दुखापत झालेली. मुंबई अहमदाबाद मार्गावर हा अपघात झालेला आहे. यानंतर बातमी आहे मध्य रेल्वेची. लोकलमध्ये महिलांची हाणामारी झाली. धक्कादायक घटना कॅमेऱ्यात चित्रित झाली. रक्तबंबाळ होईपर्यंत एकमेकींना मारहाण करण्यात आली. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी आता तपास सुरू केलाय. लोकलमध्ये महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ समोर आलाय. रक्तबंबाळ होईपर्यंत या महिलांनी एकमेकींना मारहाण केल्याचं यातून समोर आलंय. हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. याबाबत अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुख यांच्याकडून. अभिजित, लोकलमध्ये महिलांची मारहाण होणं हे काही नवीन नाहीये, पण अक्षरशः रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली. पोलीस तपास कुठवर आलेला आहे प्रकरणातला? आज सकाळच्या सुमारास हा जो व्हिडिओ आहे हा लोकलमधील महिला डब्यामधील व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे. हा व्हिडिओ सकाळपासूनच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये जर पाहिलं तर महिलांची अक्षरशः तुंबळ हाणामारी दिसते. रक्तबंबाळ होईपर्यंत या महिला एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. या व्हायरल व्हिडिओची पोलिसांनी दखल घेतली आहे. पोलीस या प्रकारे हा व्हिडिओ लोकल नेमकी कोणती आहे, हा व्हिडिओ कधीचा आहे याबाबत सध्या रेल्वे पोलीस तपास करतात. धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. लोकलमधला महिलांचा हा राडा आता समोर आलेला आहे. पोलीस या प्रकारे कारवाई करणार आहेत. आता कोण हे मारहाण करत होतं, कारण त्यामागचं काय होतं याबाबतचा तपास सुरू झालेला आहे. या महिलांचा शोध घेतला जातो.
यानंतर बातमी आहे अमरावतीमधून. जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली. अमरावती जिल्हा परिषदेच्या 8 शाळांना टाळं लागलेले 17,348 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेची शाळा सोडली. गेल्या 4 वर्षातली धक्कादायक आकडेवारी समोर आली. विद्यार्थी पटसंख्या वाढीचं शिक्षण विभागाचे प्रयत्न अपयशी ठरताना दिसत आहेत. पटसंख्या घटल्यानं बुलढाण्यामध्ये शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता अमरावतीत सुद्धा बुलढाणा पॅटर्न राबवण्याची मागणी होती. ते 3 कारणं आम्हाला दिसून येतात. त्याच्यामध्ये एक तर जन्म दर कमी होणे हा एक आहे. दुसरा पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळाकडे असलेला ओढा हा एक आहे. ग्रामीण भागातील पालकांना त्यांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याची सुविधा शासनाने आता उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर मध्यान्ह भोजन योजना असेल, पाठ्यपुस्तक वाटप योजना असेल आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शासनाच्या राजीवगांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना असेल, या सर्व योजना विद्यार्थ्यांना देऊन जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी यावं आणि त्यांनी दर्जेदार शिक्षण घ्यावं यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत. नंतर पुढची बातमी बघूयात. सातपुड्याच्या दुर्गम भाग असलेल्या अक्राणी तालुक्यात बिलगाव बर्डीपाडा भागामध्ये पाण्यासाठी आदिवासी अक्षरशः त्यांचे हाल सुरू आहेत. विशेष म्हणजे पावसाळा असूनही या दुर्गम भागामध्ये पाणी टंचाईची झळ कायम आहे. हंडाभर पाण्यासाठी 2 ते 3 किलोमीटरचा जीवघेणा प्रवास करावा लागतोय. 200 फूट खोल दरीत उतरून पिण्याचं पाणी या आदिवासी बांधवांना आणावं लागतंय. याशिवाय नदीच्या झऱ्यातलं दूषित पाणी पिण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय शिल्लक नाहीये. बातमी आहे वारीबाबतची. पंढरपूर पालखी मार्गावर धाराशिवच्या येरमळा घाटामध्ये प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. अपूर्ण कामामुळे चिखलानं रस्ते माखलेत. किमान 15 ट्रक या रस्त्यावरून घसरल्याची माहिती आहे. रात्रीच्या वेळेत हा घाट रस्ता अधिकच भयभीत करणारा ठरतोय. दरम्यान 2017 साली सुरू झालेलं हायवेचं काम 2025 मध्येही अपूर्णच असल्याची माहिती आहे.